तर हाय हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, त्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि सकाळी सकाळी घरचे कामं, बाईला कधी चुकले आहेत का घरचे कामं? काही जरी झालं तर बाईच्या मागं कामं खूप असतात, करावंच लागतात. भले तुम्ही आजारी असो काय असो. आता माझी तब्येत किती दिवस झालं, 5-6 दिवस झालं बरी नाही आहे, तरी पण घरचे कामं मलाच करावं लागतात. सासू असली तर खरंच सासूजवळ पाहिजे. सासूजवळ असली का आपल्याला थोडी तरी मदत होती. पण आपण जर एकटे राहत असेल तर ते सगळं आपल्यालाच करावं लागतं. दुखलं काहीही झालं तर मग ते आपल्यालाच करावं लागतं. मुलाला शाळेत सोडून आली, त्याच्या पप्पाला टिफिन दिला, त्याला टिफिन दिला आणि मग आवरत होती मी घरातले कामं. दिवसभर घरातले कामं पुरतात मला. हा तर मग मला बरं नव्हतं. मला काय झालं होतं तर मला पित्त उभारलं होतं, खूप त्रास होत होता त्याचा. मला माझ्या शरीरावर पूर्ण अशी खाज येत होती आणि पूर्ण मला पित्त उभारलं होतं. मग त्या खाली आमच्या शेजारी ज्या मावशी राहतात त्यांनी ते बघितलं. मला समजतच नव्हतं, मी खूप खाजवतच होते फक्त. मग त्यांनी बघितलं, त्या बोलल्या, परी तू पटकन, इथे दवाखाना आहे. त्यांनी मला एक दवाखान्याचं नाव सांगितलं, तू अगोदर सगळे कामं सोड आणि तू तिथे जा. मग मी गेली तिकडे. मग मला तिथे औषध तर नाही दिलं, गोळ्या दिल्या, ज्याने मला खूप लवकर फरक पडला. आणि आता मला गोळी पण खायची आहे. 10 दिवसाचा कोर्स दिला आहे त्यांनी. तुम्हाला कोणाला हा असा त्रास झाला तर तुम्ही थांबू नका. मी घरीच खूप उपचार करत होते त्याच्यावर, की हे मला काही किडाबिडा हे झालं आहे का काय, असे माझ्या खूप मनात प्रश्न येत होते. मग मी त्याला कांदा लावला तरी ते झालं नाही. मला कोणतरी बोललं कांदा लाव, तरी मग ते जास्तच खाजवत होतं. मग माझे मिस्टर बोलले का निव्याची क्रीम लाव, त्याने थोडं थंड पडत. मग मी निव्याची क्रीम लावली तरी पण मग मला ते खूप जास्त झालं, खूपच जास्त झालं. मग ते शेवटी त्या मावशीने मला सांगितलं. मग मी दवाखान्यात गेली, तेव्हा मला तो थोडासा आराम पडला. तुम्ही बघू शकता तसाच पसारा पडलेला होता पूर्ण किचनवरती. मग मी म्हटलं आता चला पटापट आवरून घेऊ आपण. बाबूला स्कूलमधून सोडून आले का मग मला टेन्शन नाही राहत, मला पटापट कामं आवरता येतात. नाहीतर मग तो घरी असला का मला सारखा आवाज येतो, मम्मा इकडे ये, मम्मा इकडे ये. मग जेव्हा तो स्कूलला गेला ना तेव्हा माझे सगळे कामं लवकर आवरतात. इथे मी पटपट भांडे घासून घेतले. सगळं मलाच करावं लागतं पूर्ण कामं. आणि लोक म्हणतात, काय तुम्ही दोघंच आहेत नवरा बायको, काय करायचं असतं तुम्हाला, काय काम असतं? मला म्हणतात, तुला काय काम असतं, दोघंच असतात, किती लवकर होतं. असं बोलायला लोकांना इझी जातं, पण जेव्हा घरात माझं करायचं असतं, एक मुलगा आहे मला, मग तेव्हा कळतं. आता सगळं एक माणसाला जरी करायचं असतं तर तेवढाच वेळ लागतो, आणि 4 माणसाला जरी करायचं असतं तर ते सगळ्या गोष्टी करावंच लागतात. आणि लोकांना असं वाटतं की हे दोघंच नवरा बायको आहे, तिला काय काम असतं घरामध्ये, खात असन आणि झोपत असन. पण तसं नाही, खूप कामं असतात, एकच काम नसतं. आणि लहान मुलगा असला ना घरामध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त कामं आपल्याला वाढतात. आणि ज्यांना ज्यांना मुलं आहेत हे त्यांना माहितीच आहे, सांगायची गरज नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, मी सकाळी 6 वाजल्यापासून उठलेली आहे. मग तुम्ही बघा, मला मुलाचा टिफिन बनवायचा आहे, माझ्या नवऱ्याचा टिफिन बनवायचा आहे, त्याला नाश्ता द्यायचा आहे मुलाला, ह्यांना पण वेगळा नाश्ता द्यायचा आहे बनवून. तर दोघांचे टिफिन सगळे वगैरे हे कामं करून घरी येऊन मग मला दुपारपर्यंत मला 1 वाजतो. कामं 1 वाजता कसे तसे आवरतात. लगेच मुलाचा शाळेचा टायमिंग होतो, घ्यायला जायचं. लगेच त्याला शाळेतून घेऊन आलं, तो शाळेत तरी त्याच्या हाताने खातो, पण घरी आले का लगेच नाटकं करतो. मग त्याला खायला घेऊन बसा, त्याचे कपडे चेंज करा, त्याचे लगेच नाटकं सुरू होतं. मग मला असं झोप येते. कामं आवरल्यावर आपल्याला असं वाटतं ना आता थोडंसं थकलं आहे, दुपारी झोपायला पाहिजे, पण कसला माझा मुलगा मला झोपू देत नाही, माझी सगळी झोप उडवून टाकतो. आणि असे असतात माझे कामं. आणि लोकांना बोलायला काय जातं की ही काय करते घरामध्ये, काहीच कामं नसतात तिला. तर तुम्ही बघा मला किती कामं असतात घरामध्ये, तुम्हीच बघा तुमच्या डोळ्याने.
आणि सांगा मला का मला काय कामं असतात का नसतात. आणि ऊन पण खूप लागतं आहे. 8 तारखेला आता रंगपंचमी आहे. तर नाशिकची रंगपंचमी नाशिककरांना माहितीच असेल कशी होती. पण जर बाहेरचे माझा कोणी व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी मी व्हिडिओ नक्की टाकल, तुम्ही नक्की बघा नाशिकची रंगपंचमी. आणि कोणी नवीन माझा व्हिडिओ बघत असेल तर बघू शकता सगळं स्वच्छ लाईक शेअर सबस्क्राईब करा वगैरे. कारण मला वट्टा घाण बिलकुल आवडत नाही. मी रोजच्या रोज किचन वट्टा गॅस सगळं घासून घेते. मला बिलकुल जमत नाही. रोजच्या रोज मला सगळं स्वच्छ करायला लागतं. मला तेलकट झालेला किचन वट्टा अजिबात आवडत नाही. सगळं असं स्वच्छ करून घेतलं. तितक्यामध्येच खालून आवाज आला मला. दहीवाल्या आजी दही विकायला आल्या होत्या आणि मग मला जेवायसाठी काहीच नव्हतं. मग म्हटलं चला आता दही घेऊ. मला आवाज येत होता. मग मी असं पटापटा आवरून घेतलं आणि दही घ्यायला गेली मग खाली. आज खूप मोठा प्रश्न पडला होता कारण दोघांचे टिफिन दिले आणि मला माझ्यासाठी भाजीला काहीच नव्हतं. फ्लावरची भाजी केली होती त्यांना, दोघांचेच टिफिन गेले त्यांना. मग मी असं पटकन साफसूफ करून घेतलं सगळं, तुम्ही बघू शकता. आणि लगेच मी गेली घाली. थांबा म्हटलं मावशी. हे बघा खूप छान दही असतं. मी कधी पण घेते त्यांच्याकडून दही. असं दही घेतलं आणि मग बघू शकता तुम्ही मी सगळं साफ केलेलं आहे. किचन वाटा आपला किती स्वच्छ क्लीन दिसतोय बघा. चला तर इथं बघू शकता तुम्ही ही माझी पित्ताची गोळी, जेवणाच्या अगोदरची लास्ट गोळी होती. आज ही खाऊन घेतली. सर्व काम आवरून घेतले आणि मग मला जेवणाच्या अगोदरची गोळी खाल्ली होती तर मग मला एवढी भूक लागली आणि मला खायला भाजी नव्हती. कारण यांच्या दोघांच्या टिफिनला गेली भाजी, मग मला भाजीच राहिली नव्हती. मग आता भूक तर लागली. घाईघाईत काय होईल. पटकन कांदा टोमॅटो कापून घेतलं. हे बघा लसूण किती मोठा मोठा आणला माझ्या नवऱ्याने, कारण छोटा लसूण मला खूप जीवाला जातो सोलायला. मग मी पटकन म्हटलं आता काय बनवायचं खायला. मला गवार पण नाही खायची, वांगं नाही खायचं, मेथी नाही खायची, पालक नाही खायचा. ते पित्त उभारतं म्हणून डॉक्टरने मला 10 दिवस भाजीपाला हा काहीच खायला लावलेला नाही आहे. मग मी म्हटलं आता भूक लागली, पिठलं बनवते. मग गरम गरम पिठलं करून घेतलं. बघू शकता तुम्ही कढीपत्ता बघितला का किती मोठा मोठा. बापरे, बाजारात एवढा मोठा कढीपत्ता भेटला होता मला. तर मग मी टोमॅटो कांदा वगैरे कापून घेतला. मस्त कढीपत्ता लसूण मस्त जिरं मोहरीची फोडणी दिली आणि कोथिंबीर टाकली थोडीशी आणि छान असं आपलं गरम गरम पिठलं. हे बघा तुम्ही हळद पण टाकली, लाल तिखट. तुम्ही असं पिठलं घाईघाईमध्ये जर भूक लागली आणि आपल्याला भाजी नसली ना, असं पिठलं करून खा. खूप टेस्टी होतं आणि आपण पोटभर जेवण करतो. मला खूपच भूक लागलेली होती सगळे कामावरून. हे बघा मी असं हे बेसनपीठ, आपण वरतून बेसनपीठ टाकलं ना तर गाठ होतात, म्हणून पाण्यामध्ये कालवून घ्यायचं आणि ते टाकायचं आणि पटापटा त्याला हे करून घ्यायचं, हलवून घ्यायचं. नाहीतर मग ते खूप हे होऊन जातं. पटापटा हलवत राहायचं, कंटिन्यू हलवत राहायचं त्याला. खूप छान असं पिठलं होतं, टेस्टी होतं आणि खूप भारी लागतं. तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये का कसं झालं होतं पिठलं म्हणून. तुम्ही म्हणा. हे बघा आपण दही वगैरे घेतलं आणि चला आता या जेवायला. खरंच सांगते एवढं भारी पिठलं झालं होतं यम्मी. तर तुम्ही बघू शकता इथे बाबूला स्कूलवरून घेऊन आले. त्याचं जेवण वगैरे झालं, ड्रेस वगैरे चेंज केला त्याचा आणि त्याला थोडासा अभ्यास करायला बसवलं. त्याला खूप कंटाळा आहे. त्याला म्हटलं नाही आज तू बस, तू परत परत तेच तेच काढ, पण आज तू बस. मग तो अभ्यास करत बसला आहे. आणि असा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की माझा व्हिडिओ आवडेल. आणि
चला तर मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.